नमस्कार मंडळी, मी श्रुती। आज आपण गुणोत्तर आणि प्रमाण या विषयावर आधारित काही टीईटी मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। शेवटचा प्रश्न तर अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न बघा, अतिशय सोपा आहे। आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 64 आहे, तर मुलीचे वय किती? आता अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे झाले तर आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे त्यांच्यामधील जो कॉमन फॅक्टर आहे त्याला x मानतो, त्यानंतर इथे त्यांचे जे गुणोत्तर दिले त्याला 5x 3x मानतो, मग त्याची बेरीज करतो, म्हणजे ही लेंदी प्रोसेस आपण फॉलो करतो। पण या व्यतिरिक्त अगदी कमी वेळात हा प्रश्न जर सोडवायचा झाला तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर गुणोत्तरामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या दोन संख्यांची बेरीज करायची। बघा इथे 5 आणि 3 आहे, मी दोघांची बेरीज केली, किती आली? बेरीज आली 8। आता इथे पुढे आपल्याला दिलंय त्यांच्या वयाची बेरीज ही 64 आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, तर ही पहिली स्टेप झाली, दोघांची बेरीज केली। दुसरी स्टेप ही जी दिलेली वयाची बेरीज आहे त्या बेरीजेला हे जे आपल्या पहिल्या स्टेप मध्ये उत्तर आले त्याने भागायचंय, म्हणजे इथे येणार 64 भागिले 8, किती येणार उत्तर? तर 8 येणार। आणि तिसरी स्टेप म्हणजे इथे दिलेले जे गुणोत्तर आहे 5:3 त्या दोन्हीला, 5 ला सुद्धा आणि 3 ला सुद्धा हा जो आलेला भागाकार आहे त्याने गुणायचा। किती आलं? 40 आणि 24। बघा म्हणजे जे 40 आले ते आहे आईचे वय आणि 24 जे आले ते आहे मुलीचे वय। बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात 3 स्टेपच्या माध्यमातून आपण आईचं आणि मुलीचं दोघींचंही वय काढलेलं आहे। काय केलं त्यासाठी, आपण दिलेलं जे गुणोत्तर आणि प्रमाण आहे त्या दोघांची बेरीज केली आहे, त्यानंतर पुढे आपल्याला जी त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे त्या वयाच्या बेरजेला त्याने आपण भागलंय आणि शेवटी आपल्याला जे गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे त्याला तो जो भागाकार मिळाला त्याने गुणलंय, आपल्याला दोघांचीही वय मिळालेली आहेत। चला आता वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न काय दिलाय बघा, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे, त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष असेल तर वडिलांचे 5 वर्षांपूर्वीचे वय किती? आता पहिला प्रश्न जर असा आठवला तुम्ही तर तिथं आपल्याला बेरीज दिली होती वयाची, इथं आपल्याला दोघांच्या वयातील काय दिलाय? फरक दिलेला आहे। सेम आपल्याला स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, फक्त आता इथं आपल्याला बेरीज होती म्हणून आपण त्या प्रमाणाची गुणोत्तराची काय केली होती? बेरीज केली होती। आता इथं देताना काय दिला आपल्याला? फरक दिलाय, म्हणजे आता आपण इथं काय करायला पाहिजे? त्या दोन प्रमाणातला फरक काढायला पाहिजे। चला स्टेप 1 आपण करूया, दोघांमधला फरक काढूया। तर 7 आणि 4 आहे, म्हणजे 7 वजा 4 करावा लागेल, किती येईल फरक? 3 येईल। आता तुम्ही म्हणाल की इथं 7 हे सुरुवातीला आहे ते मोठं आहे आणि 4 हे लहान आहे, त्यामुळे 7 वजा 4 जमलं। जर समजा हेच उलट असतं किंवा पहिल्यांदा लहान आहे दुसऱ्यांदा मोठं गुणोत्तरामध्ये असं असेल तर काय करायचं? आपल्याला फरक काढायचा आहे, त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या सिंपली वजा करायची। त्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला करायची आहे, फरक 30 दिलेला आहे त्या 30 ला भागिले 3 करायचं, किती येणार उत्तर? 10 येणार। आणि तिसरी स्टेप ॲज इट इज जे आपल्याला गुणोत्तरामध्ये दिलेल्या संख्या आहेत 7 आणि 4 त्या दोघांनाही गुणिले 10 करून घ्यायचं। पहिलं आलं 70 आणि दुसरं आलं उत्तर 40। आता इथं बघू शकता 70 हे वडिलांचं वय आहे आणि 40 हे मुलाचं वय। पण प्रश्नात काय विचारलंय? प्रश्नात विचारलेलं आहे वडिलांचे 5 वर्षांपूर्वीचे वय किती? हे आपण आजचं वय काढलंय। 5 वर्षांपूर्वी म्हणजे काय? 5 वजा करायचे, त्यातून 70 वजा 5 केलं की उत्तर किती येणार? 65। हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर। हा आहे आपला तिसरा प्रश्न। 2 मुलांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:5 आहे, 8 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 40 होईल तर त्यांचे आजचे वय किती? आता पहिला प्रश्न होता त्यामध्ये त्यांचे आजचे वयाचे गुणोत्तर दिलं होतं आणि आजच्या वयाची बेरीज दिली होती। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात देखील आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं होतं आणि आजच्या वयातील फरक दिला होता। आता या प्रश्नामध्ये मात्र त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय आणि त्यांच्या 8 वर्षांनंतर जे काही वय असेल त्याची बेरीज त्यांनी दिली। मग अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे कसे, तर सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत, फक्त
फरक एवढाच होतो की त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयांची बेरीज दिलेली आहे, बरोबर. आता इथं आपल्याला आजची बेरीज काढायची असेल तर आपण सिंपली काय करणार, 40 वजा 8. मात्र इथं दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिले, त्यामुळे 40 वजा 8 आणि पुन्हा एकदा वजा 8 असं करावं लागणार आहे. म्हणजे हे जे 8 वर्ष आहेत त्या 8 वर्षाची दुप्पट ही या बेरजेमधून आपल्याला वजा करावी लागणार आहे. चला सोडवायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा जे गुणोत्तर दिलेलं आहे 3 आणि 5 यांची बेरीज करायची, कारण आपल्याला देताना बेरीज दिलेली आहे. 3 अधिक 5 किती होणार, 8 होणार. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, या 40 मधून 8 याची दुप्पट म्हणजे 16 आपल्याला वजा करायची. असं मी का केलं, मी जसं तुम्हाला म्हटलं की 8 वर्षानंतरची बेरीज दिली, आपल्याला अलीकडे 8 वर्ष यायचे, मात्र दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय, त्यामुळे हे 8 2 वेळा वजा होणार. याचाच अर्थ 8ची दुप्पट वजा होणार. 40 वजा 16 म्हणजे किती होईल याच्यामध्ये, तर 24 येईल, बरोबर. आता काय करायचंय आपल्याला, याच्यामध्ये आता हे जे 24 आलेलं आहे या 24ला भागिले 8 करून घ्यायचं. किती येणार भागाकार, 3 येईल. आणि सिंपली लास्ट स्टेप गुणोत्तरामध्ये दिलेल्या ज्या 2 संख्या आहेत त्याला आलेल्या भागाकारानं गुणायचं. 3 गुणिले 3 किती होणार, 9 होणार. 5 गुणिले 3 किती होणार, 15 होणार. ही झाली त्या दोघांची आजची वय 9 वर्षे आणि 15 वर्षे. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे. आता व्हिडिओ इथंपर्यंत बघितलेला आहे, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घेणार आहे मी. आणि हा प्रश्न महत्त्वाचा यासाठी आहे कारण हा TET मधला PYQ आहे. 3 बहिणींच्या वयांचे आजचे गुणोत्तर 7:3:2 आहे. 6 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 18 होती, तर सर्वात लहान बहिणीचे वय किती. आता इथे आपल्याला गुणोत्तर देत असताना 3 बहिणींच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. स्टेप 1 आपल्याला काय करायची आहे, तर देताना वयांची बेरीज दिली आहे, त्यामुळे काय करणार, तिन्ही दिलेल्या गुणोत्तरांची बेरीज करून घेणार. किती येते बेरीज, 12 येते बघा. स्टेप 2 आता प्रश्न क्रमांक 3 थोडासा आठवा. तिथं काय होतं, आपण दोघांचं गुणोत्तर दिलं होतं, त्यामुळे आपण काय केलं, आधी 2 वेळा वजा 8 केलं होतं. आता इथे काय दिलंय, 6 वर्षांपूर्वीचं दिलंय, बरोबर, म्हणजे आधीचं दिलंय. आता आपल्याला काय करायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. आता देताना गुणोत्तर 3 बहिणींचं दिलंय, म्हणजे पुढे जाताना आपल्याला किती वेळा पुढे जावं लागणार आहे, 3 वेळा पुढे जावं लागणार. थोडक्यात काय, या 6ची तिप्पट करा, 6 गुणिले 3 किती येतं, 18 येतं. आणि या दिलेल्या बेरजेमध्ये ती जी तिप्पट आहे ती मिळवा. सिंपल, म्हणजे या 18 मध्ये आपल्याला 18 मिळवायचं आहे. हे 18 कुठून आलं, या 6ची तिप्पट आहे ही, म्हणजेच किती येणार, 36 येणार. थर्ड स्टेप काय करायची, 36 भागिले बेरीज 12 किती येणार, 3 येणार. आणि शेवटची स्टेप, दिलेलं जे काही गुणोत्तर आहे 7, 3, 2 याला प्रत्येकी 3 ने गुणायचं. 7 त्रिक 21, 3 त्रिक 9 आणि 2 त्रिक 6. मग सांगा आता सगळ्यात लहान बहिणीचं वय किती येणार, करेक्ट 6 येणार, 6 वर्षे. आय होप तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण यावर आधारित हे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे समजलं असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे व्हिडिओज आहेत TETचा जे अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.